स्मार्ट अहमदनगर न्यूज। भीमजयंती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार प्रदान। भगवान संस्कृत क्रिएशन अँड सोशल फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने 27 व 28 मे 2026 रोजी आयोजित केलेल्या 5व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भीमजयंती या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। कलेली नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर शहरातील आनंद भवन सभागृहात दिनांक 27 मे 2026 रोजी संपन्न झालेल्या एका दिमागदार सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आलाय। उमेश क्रिएशन वर्धा निमित्त या मराठी चित्रपटात आंबेडकरी चळवळीवर प्रखर भाष्य करण्यात आले असून कथा, पटकथा, लेखक, निर्माते उमेश म्हैसकर यांनी प्रथमच सामाजिक विषयांची अत्यंत प्रभावी व स्पष्टपणे मांडणी केली आहे। इटकूर तालुका कळंब येथील सुपुत्र हर्षवर्धन शिंदे यांनी या चित्रपटात दमदार आणि कसदार प्रमुख भूमिका साकारली आहे। या पुरस्कार वितरण सोहळ्यात यावेळी सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते उमेश म्हैसकर, सहनिर्मात्या वर्षा म्हैसकर तसेच यशवंत भांडेकर, उज्ज्वला भांडेकर, अभिनेते प्रशांत तोतला, मनीष तराळे, आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते। या भव्य दिव्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रसिद्ध चित्रपट गीतकार सुधाकर धर्मा तसेच हास्य सम्राट सुजित कुमार कोष्टी, अभिनेत्री निर्माती स्मिता चव्हाण, ज्येष्ठ निर्माता दिग्दर्शक सतीश रणदिवे, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। सशक्त कथानक, प्रभावी सादरीकरण, सामाजिक विषयाची केलेली मांडणी, कलाकारांनी आणि चित्रपट तंत्रज्ञांनी घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे हे उज्ज्वल यश आम्ही संपादन करू शकलो, अशा भावना उमेश क्रिएशन अँड फिल्म्सचे उमेश म्हैसकर यांनी यावेळी व्यक्त करण्यात आल्या। भीमजयंती या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल संपूर्ण चित्रपट सृष्टीसह सर्व स्तरातून निर्माते उमेश म्हैसकर, कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे। या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे यशस्वी आयोजक महादेव साळुंके सर यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा कोल्हापूरच्या चित्रपट रसिकांसाठी, कलाकारांसाठी संस्मरणीय ठरलाय। या दिमागदार कार्यक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून दाद दिली। स्मार्ट अहमदनगर न्यूज धाराशिव प्रतिनिधी संतोष गिरे।